जास्त चर्चेत असलेली बातमी मुंबईतून। दादरच्या कबूतरखान्यासंदर्भात मुंबई हायकोर्टानं मोठा निर्णय घेतलाय। कबूतरखान्यावरील बंदी हायकोर्टानं तुर्तास कायम ठेवली, तर त्याचवेळी कंट्रोल फीडिंगच्या निर्णयाचा चेंडू कोर्टानं पालिकेच्या कोर्टात टोलावला। त्यामुळे कंट्रोल फीडिंग बाबत महानगरपालिका काय निर्णय घेणार पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान 20 ऑगस्टपर्यंत तज्ज्ञांची समिती स्थापन करून ही समिती आपला अहवाल पालिकेला सुपूर्द करणार आहे। यानंतर या अहवालावर हरकती आणि सूचना मागवल्या जातील। त्यानंतर पुन्हा 4 आठवड्यांनी पुढची सुनावणी होणार असल्याचं कोर्टानं सांगितलं आहे। दरम्यान सुनावणीनंतर पालिकेचे वकील रामचंद्र आपटे यांनी काय सांगितलं, काय माहिती दिली पाहूया। थोडक्यात जी समिती नेमलेली आहे ती त्यातल्या तज्ञ लोकांची समिती आहे। आता दुसरा जो विषय होता की गेल्या वेळेला न्यायालयाने असं म्हणलं की ज्यांना कबुतरांना दाणा पाणी घालायची इच्छा आहे त्यांनी महानगरपालिकेकडे अर्ज करावा आणि तो अर्ज केल्यावर महानगरपालिकेचे मुख्य कमिशनर जे आहेत, आयुक्त आहेत, ते याविषयी निर्णय घेतील। या सगळ्या प्रकरणी हायकोर्टाचं नेमकं म्हणणं तरी काय ते पाहूया। कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आलेली आहे। आज सुनावणी पार पडली, ज्यामध्ये कंट्रोल फीडिंगचा निर्णय महानगरपालिकेनं घ्यावा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। 20 तारखेपर्यंत तज्ज्ञांची समिती स्थापन करा। समितीच्या अहवालानंतर हरकती आणि सूचना या मागवल्या जातील। हरकतींचा विचार करूनच पालिकेला निर्णय घेणं बंधनकारक राहील। आमच्यासाठी लोकांचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं असल्याचं निरीक्षण कोर्टानं पुन्हा एकदा नोंदवलं। पक्ष्यांना खाद्य कुठे घालणार अशी पालिकेला विचारणा केली। पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही असंही कोर्टानं म्हटलं आहे। कबूतरखान्याबाबतची सुनावणी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय भूमिका मांडली तीही पाहूया। काही अशा ठिकाणी देखील आपण फीडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाहीये किंवा कंट्रोल फीडिंगचा एक मागे विषय आहे, काही लोकांनी सांगितला होता। अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो। हा वादाचा विषय नाहीये, हा समाजाचा विषय आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे या ठिकाणी आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करू। लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही, सोबत आस्था देखील आहे। त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे। पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत। मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची। कबूतरखान्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडल्यावर जैन समाजाची बैठक पार पडली। कबूतरखाना बंदी प्रकरणी जैन समाजानंही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला। समितीमार्फत संवाद साधून सर्व निर्णय घेणार असल्याचं बैठकीत ठरवण्यात आलं। तसंच प्रक्षोभक वक्तव्य आणि वाद टाळण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना जैन समाजाकडून देण्यात आलेल्या आहेत। कबूतरखान्याच्या वादात जैन मुनी निलेशचंद्र महाराजांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच साथ घातली। राज ठाकरेंनी या प्रकरणात मध्यस्थी करून तोडगा काढावा अशी मागणी मुनींनी केली। राज ठाकरेंना मराठी हृदयसम्राट म्हटलं जातं, त्यामुळे मराठी मारवाडी हा वाद आता राज ठाकरेंनीच मिटवावा असं मुनींनी म्हटलंय। दरम्यान जैन समाज हा शांतताप्रिय असून त्यामुळे आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग अवलंबू असा यूटर्नही मुनींनी घेतला। गरज पडल्यास शस्त्र हाती घेण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींनी आता समजूतदारपणाची भाषा केली आहे। मराठी आंदोलन खतम करण्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये मान्य बाळासाहेब ठाकरेजी जे विचार आहेत ते राज ठाकरेंमध्ये आहेत। मी मान्य राजसाहेबांनी विनंती करतो, प्रार्थना करतो, मी त्यांच्यासाठी भेटायची माझी इच्छा आहे। मी हा विवाद फक्त मान्य राजसाहेब हा खतम करू शकते। शस्त्र उचलण्यावरून जैन मुनींनी कसा यूटर्न घेतलाय तोही पाहूया। आम्ही शांतीप्रिय आहे, आम्हाला शस्त्र उचलायची काम नाहीये। आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला
आम्ही शस्त्र पण उचलू. अरे भावा, शस्त्र कशामुळे काढू आम्ही हिंदू आहेत ना. कोणा मराठी माणसासाठी नव्हते काढले. ते आरी कापली होती. ती आरी कशासाठी काढली होती? कारण की जे बंबू बांधलेले होते, बाशे बांधले होते, एकदम एवढे मजबूत होते, ते हाताना सुटत नव्हते. पण त्या जीवासाठी, दाना टाकण्यासाठी आम्ही ती आरीचा उपयोग केला, तलवारचा उपयोग नाही केला. कबूतरखान्याबाबत जैन समाजानं आंदोलन केल्यानंतर एक भूमिका आणि मराठी एकीकरण समितीला वेगळा न्याय मिळाल्याची भावना सध्या व्यक्त केली जाते. जैन समाजातील आंदोलकांना हातही लावला नाही. मराठी समितीच्या आंदोलकांची धरपकड का केली असा सवाल समितीतर्फे विचारला जातोय. कबुतरांसाठी जैन समाजानं 6 ऑगस्टच्या आंदोलनाविरोधात मराठी एकीकरण समिती आज रस्त्यावर उतरली होती. परवानगी नाकारूनही आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. जैन समाजानं आक्रमक होत ताडपत्री फाडली तेव्हा त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? सरकार दुटप्पीपणा करतंय असा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी रक्त काढलंय मराठीसाठी. या पोलिसासाठी आलोय मी. या पोलिसांना मारहाण झाली, धक्काबुक्की झाली, म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते. त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय. गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्यात? पोलीस सगळ्यांसाठी असतं ना, मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन का दडपतंय? या पोलिसांनी मला मारहाण केली आहे, अक्षरशः हात माझा पिरगळून टाकलाय. याला जबाबदार कोण आहे? पोलिसांनी माझा हात तोडलाय. कोणाचा आहे? गृहमंत्र्यांनी सगळ्या पोलिसांची तात्काळ निलंबन करावं. 6 तारखेला हे कुठे होते? 6 तारखेला हे कुठे होते असा प्रश्न आहे. हे रक्त का आंदोलनामध्ये साठी जातंय याचा आम्हाला अभिमान आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. 29 ऑगस्टला मुंबईत धडकणारा मराठा मोर्चा उधळण्यासाठी फडणवीसांनी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला. एबीपी माझाच्या 0 आवर कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत आंदोलनावेळी दंगल, जाळपोळ घडवून आंदोलन उधळवण्याचा डाव त्यांनी केलाय असा आरोप जरांगेंनी केला. मुंबईत शांततेत जाऊ, आरपारची लढाई करून आरक्षण मिळवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी काय नेमकं म्हटलं आणि त्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके काय म्हणतायत ते पाहूया. प्रतिनिधी बांधवांना, चॅनलला मी कधीही चुकीचं बोलत नाही, कधी खोटं पण बोलत नाही. माझ्या पोटात जे आहे ते तोंडात असतंय. माझा मराठा समाजाच्या लेकरा बाळासाठी मी लढतो आणि माझ्या लेकरा बाळाचा नरड जर तुम्ही आरक्षणामुळे दाबणार असलात तर जातीय रंग आम्हाला देणार असलात तर 100% फडणवीस साहेबांनी काहीतरी षडयंत्र रचलंय. दंगल करण्याचं, काहीतरी जाळपोळ करण्याचं. हे आम्ही कधी यशस्वी होऊन देणार नाहीत. आम्ही मुंबईत जाणार, पण लेकरा बाळासाठी लढतो. मराठे मुंबईत येणार आणि मराठ्यालाही सांगतो, भाऊ द्या रे, चला मुंबईत शांततेत एकदा आरपारची लढाई खेळायची, पण आरक्षण मात्र जिंकायचं. जरांगेंच्या आरोपानंतर उदय सामंत आणि संजय राऊत नेमकं काय म्हणतात ते पाहूया. लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे आणि मराठा समाज त्यांच्या हक्कासाठी लढतो आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी कायम राहिलो. मुंबईत त्यांना धडक द्यावी लागते आणि कोणती आश्वासनं या समाजाला दिलेली देवेंद्र फडणवीस पाळत नाही. उलट त्या संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात सत्तेच्या माध्यमातून. एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी समाजासमोर विलन ठरवणं हे देखील योग्य नाही. माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला ज्या आवश्यक सोयीसुविधा होत्या, आरक्षण होतं, ते देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आजही ते 10%चं आरक्षण देवेंद्रजींच्या कार्यकाळामध्ये टिकलेलं आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. तिथे 15 ऑगस्टचं ध्वजारोहण आणि नाराजीचं कारण हे जणू समीकरणच झालंय. आधी रायगडच्या ध्वजारोहणावरून नाराजी नाट्य रंगल्यानंतर आता नाशिकमध्येही ध्वजारोहणाची संधी न मिळाल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यानं त्यांना सध्या हालचाल करणं शक्य नाही. त्यामुळे त्यांना ध्वजारोहणासाठी जाणं शक्य नव्हतं. त्यामुळेच ध्वजारोहणाची जबाबदारी भुजबळांवर दिली होती. आता भुजबळांनी तब्येतीच्या कारणास्तव नकार दिल्यानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा हे गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यासाठी जाणार आहेत. याबाबत शासनाकडून नव्यानं परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. नाराजीच्या चर्चांवर भुजबळ नेमकं काय म्हणाले